गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की या जगामध्ये या विश्वामध्ये सर्वात जर सुंदर कोणी असेल ना तर तो माझा भगवंत आहे। आणि भगवंताच्या कृपेने आहे ना बघा या सृष्टीमध्ये एक झाड उगवतं। ते झाड म्हणजे कोणतं बरं? ते झाड म्हणजे तुळशी मातेचं झाड। भगवान श्रीरामांनी सांगितलंच आहे ना, तुळशीच्या झाडाची चिमूटभर माती आहे ना अंगाला लावली तर आणि अंगाला लावून स्नान केलं तर मनुष्याच्या जीवनामध्ये काय होतं? तर चला आता आपण पाहूया। एकदा माता सीता भगवान श्रीरामांना म्हणते, हे स्वामी, तुळशीच्या वनस्पतीची चिमूटभर माती अंगावर लावून स्नान करण्याचा काय फायदा आहे बरं? महिलांनी त्यांच्या शरीरावर माती का लावावी? विशेषतः गर्भवती महिलांनी का लावावी? मग भगवान श्रीराम म्हणतात, हे देवी सीता, तुळशीच्या मुळांजवळील माती आहे ना ती खूप अद्भुत असते। या विषयाबद्दल एका प्राचीन इतिहाससुद्धा सांगितला जातो। म्हणजे प्राचीन पुराणामध्ये या बघा ही कथा आहे ना, ही तुळशी मातेचं कथेचं महत्त्व आहे ना ते स्पष्ट केलेलं आहे। एकदा देवर्षी नारद मुनी आहेत ना खूप आनंदी मनाने वैकुंठ लोकामध्ये जाण्यासाठी तयार झाले आणि त्यांची इच्छासुद्धा होती की तिथे पोचल्यानंतर त्यांनी स्वतः भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचं दर्शन घ्यावं आणि त्यांचे आशीर्वादसुद्धा घ्यावे। देवर्षी नारद हे सत्य, भक्ती आणि ज्ञानाच्या अद्वितीय संयोजनाचे मूर्तीच आहेत ना, मूर्तीचे स्वरूप आहेत। त्या अनेकदा भगवान विष्णूंचा महिमा आहे ना सर्वत्र गाजावाजा करत असतात। पण यावेळी त्यांनी एक नवीन अनुभव घ्यायचा होता। भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या दर्शनाचा विशेष फायदा म्हणजे ते वैकुंठ लोकामध्ये राहतात आणि जिथे अनंत आनंद आणि शांतिवास करत असते। ते एका अद्भुत आभाने वेढलेलेच होते ना, म्हणूनच जय आणि विजयसह अनेक दिव्य द्वारपाल आहे ना तिथे तैनात असल्याचं दिसून येतं। जेव्हा नारदजी वैकुंठ लोकाकडे निघाले ना तेव्हा त्यांनी प्रथम द्वारपालांना अभिवादन केलं आणि द्वारपालांनी हसून नारदजींना नमस्कारसुद्धा केला आणि त्यांचं स्वागतच केलं ना। नारदजी म्हणाले, हे द्वारपालांनो, मला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आहे, कृपया माझा मार्ग मोकळा करा। द्वारपाल जयनं हात जोडून उत्तर दिलं की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सध्या वैकुंठ लोकामध्ये उपस्थित नाही आहेत। ते काही विशिष्ट कामामुळं काही काळापूर्वी येथून निघून गेलेले आहेत। हे ऐकून नारदजींना आश्चर्य वाटलं। ते मनामध्ये विचार करू लागले, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी नेहमीच वैकुंठामध्येच राहतात, मग त्यांना कोणत्या प्रकारचं काम आलं असेल बरं की ते इथे नाहीत? तर त्यांनी आपला धीर सोडला नाही। त्यानं प्रेमाना द्वारपाळानं विचारलं, हे विजय, तुला माहीत आहे का की प्रभू कुठे गेलेले आहेत? द्वारपाळ विजय म्हणाला, हे ऋषी, आम्हाला पूर्णपणे माहिती नाही, पण आम्ही ऐकलं आहे की ते मंद्राचल पर्वताकडे गेलेले आहेत। असं दिसतं की तिथे काही विशेष विधी आहे, विशेष पूजा आयोजित केली जात आहे ज्यामध्ये स्वतः भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे। हे ऐकून नारदजींची भगवानांना पाहण्याची इच्छा आणखी प्रबल झाली। त्यांनी तेथून परतण्याचा निर्णय घेतला, पण ते थेट मंद्राचल पर्वतावर जाण्यापूर्वी त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की मी निर्माणकर्ता ब्रह्माजींकडे का जाऊ नये बरं? शक्य आहे
की त्यांना भगवान विष्णूबद्दल अधिक ज्ञान असेल. ते लगेच ब्रह्मलोकाकडे निघाले. ब्रह्मलोक म्हणजे कमळाच्या सिंहासनावर बसलेल्या ब्रह्माजींचं जग. ते अनंत प्रकाश आणि ज्ञानाचे केंद्रच आहेत ना. म्हणूनच चारमुखी ब्रह्माजी हे वेदांचे निर्माते आहेत आणि जगाच्या निर्मितीच्या मूळ कारणापैकी ते अग्रगण्य मानले सुद्धा जातात. जेव्हा नारदजी तिथे पोचले ना, तेव्हा त्यांनी पाहिलं की ब्रह्माजी दररोज नवीन निर्मितीच्या नियोजनामध्ये मग्न आहेत. नारदजींनी ब्रह्माजींना विचारलं की मला भगवान विष्णूंना भेटायचं आहे. ब्रह्माजी म्हणाले की ते देवी लक्ष्मीसोबत मंद्राचल पर्वताकडे गेलेले आहेत. तिथे काही दैवी क्रिया घडत आहेत, ज्यामध्ये तुळशीच्या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान आहे. नारदजी हात जोडून नम्रपणे विचारले, प्रभू, तिथे कोणत्या प्रकारचा विधी केला जात आहे बरं, ते तुम्ही सांगू शकाल का? ब्रह्माजींनी उत्तर दिलं, भगवान विष्णू खूप साधे आहेत. जिथे जिथे त्यांची श्रद्धा आणि भक्तीने पूजा केली जाते तिथे ते राहतात. मंद्राचल पर्वतावरील हा कार्यक्रम आहे ना, शुद्ध भक्तीचं प्रतीक मानलं जात आहे. तिथे देवी लक्ष्मी तुळशी मंत्राचा जप आणि पूजा करण्यामध्ये मग्न आहेत. तू लगेच तिथे जा, तरच तुम्हाला त्यांना पाहण्याची संधी मिळेल. मग नारदजी ब्रह्मदेवाला नमस्कार करतात आणि मंद्राचल पर्वताकडे निघून जातात. त्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती की मंद्राचल असं काय घडत आहे की ज्याच्यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी स्वतः वैकुंठ सोडलं होतं. मंद्राचल पर्वताचं सौंदर्य आहे ना, ते अद्वितीय होतं. उंच झाडे, आजूबाजूला वाहणारी आल्हाददायक हवा, विविध फुलांचा सुंदर सुगंध, या सर्वामुळं ते वातावरण होतं ना, आनंददायी आणि अलौकिक स्वरूप देत होतं. डोंगराच्या पायथ्याशी नद्यांचा गोडा आवाज येत होता, जणू ती स्वतः देवांचं गुणगान गात आहेत. नारदजी पर्वतरांगा ओलांडून वरच्या दिशेने जाऊ लागले. त्यांच्या प्रत्येक पावलासोबत त्यांना असं वाटलं की जणू काही दैवी आकर्षण त्यांना बोलवत आहे. काही अंतर गेल्यावर त्यांना एका दिव्य प्रकाशाचं तेज दिसलं. ते म्हणजे भगवान शिव. ते खोल ध्यानामध्ये मग्न असलेले दिसले. नारदजींनी मनात विचार केला की महादेव स्वतः येथे तपश्चर्या करत आहेत. इथे काहीतरी खास कारण असायला हवं. नारदजी म्हणाले, हे महादेव, तुम्ही त्रिलोकी सर्वज्ञ आहात. मला कळलं आहे की भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी येथे आले आहेत, पण मी त्याला अजून पाहिलेलं नाही. ते कुठे आहेत सांगू शकाल का बरं? भगवान शिव म्हणाले, हे देवर्षी नारद मुनी, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रत्यक्षात या पर्वताच्या जवळ आहेत. ते पार्श्वभूमीमध्ये एका सुंदर बागेमध्ये तुळशीच्या रोपाची पूजा करत आहेत. जर तुम्ही पुढे गेलात ना, तर तुम्हाला ते नक्कीच दिसतील. नारदजींनी विचारलं, भोलेनाथ, मी ऐकत आहे की ते तुळशीच्या रोपाची पूजा करत आहेत आणि यामुळे मला खूप आश्चर्य वाटलं, कारण मला माहीत आहे की तुळशी किती पुण्याचा एक महान स्रोत आहे. पण तुळशीमध्ये असं काय मोठं रहस्य आहे बरं की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी स्वतः येथे त्यांची पूजा करण्यासाठी आले आहेत? भगवान शिव म्हणाले, हे देवर्षी, तुमचे आश्चर्य योग्य आहे. तुळशीचा महिमा अपार आहे. या संदर्भात एक प्राचीन कथा प्रचलित सुद्धा आहे. तुळशी मातेचं महत्त्व अमूल्य महत्त्व आहे, जे माणसाला अनेक जन्माच्या पापांपासून मुक्त करते. नारदजी म्हणाले, हे महादेव, मी खूप उत्सुक आहे. कृपया मला ही कहाणी सविस्तर सांगा, जेणेकरून मी देखील हे ज्ञान पसरवू शकेल. भगवान शिव म्हणतात, ही खूप जुनी कथा आहे आणि ही जी कथा आहे ना, ती स्वतः सनत कुमारांनी सांगितलेली होती. म्हणजे सनत कुमार म्हणजे कोण? सनत कुमार म्हणजे ब्रह्माजींचा मानसिक पुत्र आहे आणि तो बऱ्याच काळापासून तपश्चर्या आणि ज्ञान आणि भक्तीमध्ये मग्न आहे. त्या दिवशी तो मला भेटण्यासाठी कैलासाला आला आणि ती कथा सांगू लागला. एकदा
चारही सनत कुमार यमराजाला भेटायला यमपुरीला गेले आणि चारही सनत कुमारांना यमपुरी येथे येताना पाहून यमराजांनी त्यांचं मोठ्या आदरानं आणि भक्तिभावानं स्वागत करण्यास सुरुवात केली. यमराजांनी त्यांना सर्वोत्तम आसनावर बसवलं आणि त्यांचा सन्मान सुद्धा केला. यानंतर जेव्हा सनत कुमार काही काळ तिथे राहिला ना, तेव्हा त्याला एक विचित्र दृश्य दिसलं. अचानक तिथे एक दिव्य पुरुष प्रकट झाला आणि तो एका अद्भुत विमानामध्ये बसलेला होता. त्याचं तेजस्वी रूप मनमोहक होतं आणि तो येताच त्याने यमराजांचे नम्रपणे स्वागत केलं. त्याला पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि म्हणाले, अरे धर्माचे दर्शन असलेल्या महापुरुषा, तुझं येथे येणे मी माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही धन्य आहात. तुमचं विमानही दिव्यतेनं भरलेलं आहे. आता तुम्ही विलंब न करता वैकुंठ लोकामध्ये जावं, कारण तुम्हाला श्रीहरीच्या निवासस्थानांनी प्रवेश करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग त्या माणसानं यमराजाला नमस्कार करून त्याचं दिव्य लोकामध्ये बसून वैकुंठाकडे निघून गेला. सनत कुमारांनी पाहिलं की काही वेळानं दुसरा एक दिव्य पुरुष तिथे आला. तोही एका अनोख्या विमानामध्ये बसला होता. यमराजांनी त्याचं नम्रतेनं त्याचं स्वागत केलं आणि त्यालाही यमराजांनी वैकुंठधामाला जाण्याची सूचनाही केली. हे पाहून सनत कुमारांना खूप आश्चर्य वाटलं की हे दोन दिव्य पुरुष कोण आहेत, ज्यांचा यमराज खूप आदर करत आहेत आणि त्यांना थेट वैकुंठाला जाण्याचा अधिकार मिळाला. यमराज गंभीर पवित्रा घेत म्हणाले, हे ऋषींनो, मी तुम्हाला त्यांच्या कर्माबद्दल सांगतो. यापैकी एक माणूस त्याच्या मागील जन्मामध्ये एक दुष्ट राजा होता, ज्याबद्दल मी आता तुम्हाला सविस्तर सांगेल. त्याची कहाणी तुम्हाला आहे ना, या गूढतेचं उत्तर देईल. प्राचीन काळी राजा रुक्मकेतू नावाचा एक शासक एका विशाल राज्यावर राज्य करत होता. तो राजा सुरुवातीला खूप राजेशाही आणि शूर होता, पण काळांतराने त्याची प्रवृत्ती गैरवर्तनाकडे वळू लागली. हळूहळू त्याचं मन पापाकडे आकर्षित झालं आणि तो स्वार्थ, व्यभिचार आणि मद्यपानामध्ये गुंतू लागला. हा राजवाडा नर्तकांच्या नृत्यांचं आणि मद्यपानाच्या स्थानाचं केंद्र बनला. आपल्या लोकांची काळजी घेण्याऐवजी तो नेहमीच आपल्या वासना पूर्ण करण्यामध्ये व्यस्त होता. जे काही ऋषी किंवा भिक्षुक होते ना, त्यांच्याकडे दान किंवा मदत मागण्यासाठी येत असत. तो त्यांचा अपमानसुद्धा करायचा आणि त्यांना शिक्षा करण्याची धमकीसुद्धा द्यायचा. त्याचे चरित्र एवढे बिघडलेले होते ना की गरीब आणि सद्गुणी लोकही त्यांच्या दरबारामध्ये जाण्याचे टाळू लागले. राज्यात सर्वत्र अन्याय, अत्याचाराचं वातावरण पसरू लागलं. त्याच्या प्रजेला सतत अडचणी येऊ लागल्या, पण राजाला त्याची काळजी नव्हती. तो त्याच्या अहंकारामध्ये हरवून गेलेला होता. त्याला वाटलं की तो या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे आणि कोणीही त्याला इजा करू शकत नाही. एके दिवशी राजा रुक्मकेतू याच्या मनोरंजनासाठी काही सुंदर नर्तक आणि मित्रांसह जंगलात गेला. तिथे तो मद्यपान आणि नाचण्यामध्ये रमला आणि त्याच जंगलाच्या एका भागामध्ये महर्षी वज्रपाणी नावाचे एक ऋषी होते. खोल तपश्चर्येमध्ये गुंतलेले होते. ते खूप शुद्ध आणि तपस्वी होते, ज्यानं वर्षानुवर्ष मौनव्रत पाळलेलं होतं. त्यांची तपश्चर्या इतकी प्रबळ होती ना की वन्य प्राणीही त्यांच्याजवळ शांतीने राहत होते. दारूच्या नशेमध्ये बुडालेला हा राजा रुक्मकेतू हसायला लागला आणि मोठ्याने गाणी म्हणू लागला आणि नर्तकांमध्ये गोंधळ निर्माण करू लागला. यामुळं महर्षी वज्रपाणी यांच्या तपश्चर्येमध्ये अडथळा निर्माण झाला. तो अनेक महिने ज्या खोळ्या एकाग्रतेमध्ये बसला होता ना, ती उपासना भंग पावली. ऋषींनी डोळे उघडले आणि पाहिलं की काही अंतरावर राजा आणि त्याचा गट मद्य पीत होते. आता त्यांनी जंगलाला मौज मजेचं ठिकाण बनवलेलं होतं. महर्षी वज्रपाणी
त्यांच्या संयमासाठी प्रसिद्ध होते. पण जेव्हा त्याने हे पाहिलं की ही व्यक्ती त्याच्या ध्यानामध्ये अडथळा आणत आहे, तेव्हा महर्षी हे दृश्य पाहून खूप रागावले. ते म्हणाले, हे राजा, तुम्हाला माहीत नाही का की इथे तपश्चर्या चालू आहे? तू तुझी कर्तव्ये सोडून व्यभिचार आणि मद्यपान केलं आहेस. तुम्ही लोकांचे रक्षण व्हायला हवे होते, त्यांचे शोषण करणारे नाही, हे तुम्ही विसरलात का? तपस्वींचा अपमान करणं आणि धर्म सोडणं हा तुमचा धर्म आहे का? महर्षींनी राजाला वारंवार इशारा देण्याचा प्रयत्न केला, परंतु गर्विष्ठ राजा रुक्मकेतूला हे शब्द कटू वाटले. तिथे उपस्थित असलेले इतर लोक तिथून दूर गेले. पण राजाला यावर खूप राग आला. त्याचा अहंकार दुखावला गेला. तो रागावून उभा राहिला आणि म्हणाला, हे ऋषी, तुम्ही माझ्या आनंदामध्ये व्यत्यय आणत आहात. मला धर्म उपदेश करणारे तुम्ही कोण आहात बरं? मी या राज्याचा राजा आहे. माझ्या इच्छा, माझ्या आयुष्यातील आनंद हे सर्वोत्तपरी आहे. जर तुम्हाला आमच्या आनंदाची काही अडचण असेल तर या जंगलातून निघून जा. अशा प्रकारे राजाने केवळ महर्षी वज्रपाणी यांचा अपमान केला. त्यानं आपल्या सैनिकांना आदेश दिले की या साधूला अटक करा, यामुळे आमच्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय येत आहे. सैनिक वज्रपाणी ऋषींकडे जाताच ऋषी रागावले. त्यांचे डोळे लाल झाले आणि अंगात एक भयंकर तेज निर्माण झालं. रागाच्या भरामध्ये त्यांनी राजाला शाप दिला, अरे अनितिमान राजा, तू धर्माचा अपमान केला आहेस. तपश्चर्या खंडित झाली आहे. तुमचे मानवी जीवन तुमच्यासाठी काही उपयोगाचं राहणार नाही. तुम्ही याच क्षणी डुक्कर बनाल आणि तुम्हाला 100 वर्ष या जंगलात राहावं लागेल. शाप देताच एक भयानक गर्जना झाली. राजा रुक्मकेतूचे डुकरामध्ये रूपांतर झाले. दिसायला कुरूप 4 पायाने अंगावर दाट केस. तो अस्वस्थ झाला आणि ऋषींच्या पाया पडला आणि मानवी भाषेमध्ये क्षमा मागू लागला. पण ऋषींनी प्रतिज्ञा केली होती की त्यांचा शाप व्यर्थ जाणार नाही. आपला शाप परत घेण्यास नकार देत ऋषी म्हणाले, हे रुक्मकेतू, मी तुझी माफी स्वीकारतो, पण हा शाप सिद्ध झालेला आहे. हो, मी त्याचा कालावधी आहे ना 100 वर्षापर्यंत मर्यादित करतो. या कालावधीनंतर तुम्ही तुमच्या पापांपासून मुक्त व्हाल, पण तोपर्यंत तुम्हाला या जंगलात डुक्कर म्हणून राहावं लागेल. असं म्हणत महर्षी वज्रपाणी तेथून निघून जातात. राजा रुक्मकेतू, जो आता डुकरामध्ये बदलला होता, तो शोक करू लागला होता आणि त्याचे सैनिक आणि साथीदारसुद्धा घाबरलेले होते आणि ते तिथून पळून गेलेले होते. थोड्याच वेळामध्ये तो त्या जंगलामध्ये एकटा पडला आणि तो एक लहान प्राणी बनला आणि जंगलामध्ये भटकू लागला. जगण्यासाठी त्यानं मुळं, घाणेरडे अन्न आणि इतरांना सोडलेले उरलेलं अन्न देखील खाण्यास सुरुवात केली होती. 100 वर्षाचा काळ कमी होता का? अनेक ऋतू बदलले. बरीच वर्षे गेली. आता रुक्मकेतूच्या आठवणीत फक्त एक अस्पष्ट भूतकाळ उरलेला होता. कधी कधी त्याला त्याच्या राजेशाही वैभवाची झलक दिसायची, पण डुकराच्या जाणीवेनं त्याला लगेच वेदनादायक वास्तव परत आणलं. तो जंगलामध्ये चिखलाच्या ठिकाणी भटकत होता. त्याला वन्य प्राण्यांची भीती वाटत होती आणि तो आपल्या जीवाचं रक्षण करत असे. जसा जसा वेळ गेला ना, तसा तसा त्याला जंगलाजवळ एक शहर दिसलं. तिथे पूर्वी माणसं राहत होती. या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे येथील लोक देवी तुळशीचे खूप भक्त होते आणि शहरातील प्रत्येक घराच्या अंगणामध्ये तुळशीची भरपूर झाडं होती. रस्त्याच्या कडेला तुळशीची झाडंसुद्धा वाढलेली होती. शहरात तुळशी पूजा नियमितपणे होत होती आणि सर्वत्र भक्तीचं वातावरणसुद्धा होतं. जेव्हा तो डुक्कर शहराच्या बाहेर पोचला ना, तेव्हा तो काही अन्न शोधत होता. बरेचदा लोक त्याचे उरलेलं अन्न शहराबाहेर फेकून देत असत. अशा प्रकारे डुकराचं पोट भरत असे. कधी कधी शहरातील काही दयाळू स्त्रिया त्याला उरलेलं अन्नही खाऊ घालत असत.
कधी कधी तो एखाद्या घराच्या कचऱ्याच्या डबक्याजवळ उभा असायचा. त्याला या सगळ्याचा तिटकारा नव्हता. तो आपला नेहमी जीव वाचवण्यामध्ये व्यस्त होता. त्याला हे माहीत नव्हतं की त्याच्या मुक्ततेचा काळ आता जवळ आलेला आहे. 100 वर्षाचा शाप आता पूर्ण होण्यासाठी फक्त काही दिवस उरलेले होते. त्या शहराभोवती तुळशीची अनेक झाडं होती, ज्याची मुळं आहेत ना पवित्र मातीमध्ये आहेत. डुकराचं शरीर अनेकदा जंगलातील चिखल आणि मातीनं झाकलेलं असायचं, पण कधी कधी तो तुळशीच्या झाडाखाली झोपायचा. तिथला चिखल त्याच्या शरीराला चिकटायचा. शेवटी तो दिवससुद्धा आला जेव्हा 100 वर्षाचा शाप पूर्ण होणार होता. तो सूर्यनगरच्या एका भागामध्ये भटकत होता, जिथे एक प्रचंड तुळशीची बाग होती. तिथे अद्भुत शांतता होती. सुगंधी हवा वाहत होती आणि गोड लहान मुलांची भक्तिगीते ऐकू येत होती. त्याचवेळी अचानक डुकराच्या आयुष्याचा शेवट जवळ आला. तो म्हातारा झाला होता आणि शरीर कमकुवत झालं होतं आणि अन्न मिळणं कठीण झालं होतं. धापा टाकत टाकत त्याच तुळशीच्या बागेतल्या एका रोपाखाली आला. त्याला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. त्याचे डोळे बंद होऊ लागले. जो तिथे पडला ना, त्या शेवटच्या ठिकाणाची माती तुळशीच्या मुळांभोवती गोळा करण्यात आली. खूप पवित्र आणि दिव्य त्यानं तिथेच आपलं जीवन दिलं. त्याचं क्षणी एक चमत्कार घडला. राजा रुक्मकेतून या डुकराच्या शरीरातून बाहेर पडतात तिथे तेजस्वी प्रकाश पसरला आणि त्याची सर्व पापे धुवून गेली. तुळशीच्या मुळाच्या मातीला स्पर्श केल्यानं त्याला असं पुण्य मिळालं की जणू काही त्यानं अनेक पवित्र ठिकाणी स्नान केलं आहे. त्याच क्षणी भगवान विष्णूंचे 2 पार्षद प्रकट झाले. त्याने दिव्य आसनातून रुक्मकेतूच्या आत्म्याचा स्वीकार केला आणि त्याला दिव्य रूप दिलं. हे सनत कुमारांनो, हा माणूसही तोच राजा होता जो विमानातून आला होता. बघा, या कथेचं सार आहे ना. या कथेमधून तुम्ही बाहेर जाऊ नका. बघा, तो जो विमानातून आपण मगाशी पाहिलं ना, तो विमानातून आला होता ना. या अद्भुत दृश्य पाहून आणि ही कथा ऐकून सर्व सनत कुमार आनंदित झाले. शिवजींनी नारदजींकडे पाहिलं आणि पुढे म्हणाले, हे नारद, अशा प्रकारे यमराजांनी ही कथा आहे ना सर्व सनत कुमारांना सांगितली. आणि यमराजांनी नंतर सनत कुमारांना सांगितलं की जर कोणत्याही प्राण्यानं तुळशीच्या मुळाची माती त्याच्या शरीरावर लावली ना, तर त्याच्या सर्व जन्मांची पापे नष्ट होतात. त्याला सर्व पवित्र स्थळांमध्ये स्नान करण्याचा लाभ मिळतो आणि शेवटी तो वैकुंठधामाला प्राप्त करतो. म्हणूनच सनत कुमारांनीही मला ही कथा सविस्तरपणे सांगितली. म्हणजे तुळशीची पानं, फुलं, फळे, मुळे, फांद्या, साळ, देठ, माती हे सर्व अत्यंत पवित्र आहे. हे या आध्यात्मिक साधनातून अनेक वेळा अनुभवलेलं सुद्धा आहे. जर एखाद्या व्यक्तीनं मृत्यूच्या वेळी तुळशीचं लाकूड जवळ ठेवलं किंवा त्या लाकडातनं अंतिम संस्कार केले ना, तर त्याचे सर्व पापांचा नाश होत असतो आणि त्याला विष्णू लोकांची प्राप्तीसुद्धा निश्चित होते. जो व्यक्ती तुळशीच्या लाकडाच्या अग्नीनं स्वतःचं दहन करतो ना, त्याला भगवान विष्णूंचे दूत स्वतः वैकुंठामध्ये घेऊन जातात. मृत्यूचे दूत त्याला स्पर्शही करू शकत नाही, कारण तुळशीच्या लाकडाचा फक्त एक तुकडा आहे ना. इतर लाकडांमध्ये जाळला तरी तो लाखो पापांचा नाश करत असतो. म्हणून समर्थांनी आपल्याला सांगितलेलंच आहे ना की मनुष्याने मांसाहारी होऊ नये, शाकाहारी प्राणी राहावं आणि माळ गळ्यामध्ये घालावी. बघा, कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग घडतात ना. बघा, कधी कधी आपण भरपूर शिकलेले असू, भरपूर गोष्टी आपल्याला येत नसेल, पण आपल्या गळ्यामध्ये जर माळ नसेल ना, तर आपलं आयुष्य सार्थकी जात नाही. म्हणून ही तुळशीची माळ आहे ना,
भरपूर पुण्यवान आहे, भरपूर साक्षात्कार शक्तीचा आहे, ही ऊर्जा आहे ना. जर तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, तुम्ही स्वतः देवस्वरूप होऊन जाता. पुराणांमध्ये असं लिखित आहे की जर एखाद्या मरणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर तुळशीचं पान किंवा तुळशीच्या मुळाची माती असेल तर त्याचा उद्धार निश्चित होतो. त्याचं प्रमाण जर कोणी आपल्या दैनंदिन पूजेमध्ये किंवा कोणत्याही विशेष विधीमध्ये शरीरावर तुळशीची माती लावून भगवान विष्णूंची पूजा जर केली ना तर त्याला पूजेचा शेकडोपट फायदा मिळतो. जो आपल्या पूर्वजांसाठी पिंडदानामध्ये तुळशीची पाने आपण वापरतो ना त्यांचे पूर्वज 100 वर्ष समाधानी राहतात. जर घरामध्ये तुळशीचं रोप लावलं ना तर त्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य पापे नष्ट होतात. त्याचं प्रमाण जर कोणी मंदिराजवळ तुळशीचं झाडं लावलं तर त्याला अनंतकाळ स्वर्गात राहण्याचं फळ मिळतं. कारण तुळशीच्या बियाणापासून वाढणाऱ्या नवीन रोपांचं पुण्य आहे ना त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा होतं. थोडक्यात सांगायचं झालं तर तुळस ही एक अशी दिव्य वनस्पती आहे ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र वास करतात. ब्रह्मा त्यांच्या मुळात, जनार्दन विष्णू मध्यभागी आणि रुद्र त्यांच्या कळीत वास करतो असं मानलं जातं. म्हणून तुळशी हे पृथ्वीवरील एका गतिमान तीर्थस्थानासारखं आहे. तुळशीचा सुगंध जिथे पोचतो ना तिथे वातावरण पवित्र होतं. जो व्यक्ती भक्तिभावाने तुळशीची पूजा करतो त्याचे सदैव दुर्दैव दूर होतात आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्यावर नेहमीच राहतो ना. भगवान शिवांकडून हे सर्व ऐकून नारदजी खूप आनंदी झाले. त्यांच्या मनामध्ये तुळशीबद्दल खूप आदर आणि भक्ती निर्माण झाली. त्यांनी हात जोडून म्हटलं, महादेव तुमच्या कृपेनं मला अशी दिव्य कथा ऐकायला मिळाली. अशा पद्धतीनं प्रत्येक घराच्या समोर किंवा घराच्या आजूबाजूला तुळशीचं झाड नक्की लावावं. ही तुळस आहे ना तुम्हाला सर्व प्रकारे तुमच्या जीवनामध्ये शक्ती निर्माण करत असते. म्हणूनच तुळशीचं झाड आहे ना प्रत्येकाच्या घराजवळ असावं. तुमच्या जीवनामध्ये कल्याणकारी आणि यश निर्माण करण्याचं काम आहे ना ती तुळस करत असते. जय जय रघुवीर समर्थ.